एकीकडे चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथावरील हटवलेले अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्याची मागणी व्यापारी संघटनेने बुधवारी मुख्याधिकारी व ठाणेदार यांना निवेदन देऊन केली असून या संदर्भात नगर परिषद सभागृहात बैठक सुद्धा पार पडली। तर दुसरीकडे फुटपाथ टपरीधारक व फेरीवाल्यांवरील पोलीस व नगर परिषद विभागाची कारवाई बंद करा तथा हॉकर्स झोन तयार करून विक्रीसाठी जागा द्या मागणीसाठी नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। त्यामुळे हॉकर्स व व्यापारी संघटनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता बुधवारी पाहावयास मिळाली आहे। व्यापारी संघटनेने निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मार्च पासून नगर परिषद, पोलीस विभाग, बांधकाम विभाग व महसूल विभागाकडून संयुक्तपणे फुटपाथावरील 10 वर्षापूर्वी असलेले अतिक्रमण हटवण्यात आले होते। फुटपाथावर चिल्लर विक्री व्यवसायाने अतिक्रमण करण्यात आले होते। व्यापारी संघटनेने प्रशासनाला लेखी निवेदन दिल्यानंतर अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले होते। त्यानंतर अतिक्रमण पूर्ववत करण्याबाबत सध्या आंदोलन सुरू आहे, परंतु हटविले अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी डॉक्टर मेघना वासनकर व ठाणेदार दीपक वानखडे यांना निवेदन देऊन केली आहे। तसेच व्यापारी संघटनेची केलेल्या कारवाईला सहकार्य करण्याची भूमिका राहणार असल्याचे म्हटले व अतिक्रमण धारकांना अन्य ठिकाणी पर्यायी जागा देण्यात यावी म्हणजे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर मुख्य मार्गावर अतिक्रमण केल्याने रहदारीला व पाचदारांना नेहमीच त्रास होऊन किरकोळ अपघात झाल्याच्या नोंदी आहेत। अशा आशयाचे निवेदन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन, दिवाकर राजूरकर, प्रदीप वाघ, प्रभाकर भगोले, विजयकांत भूत, छोटू विश्वकर्मा, नारायण भारुका, अतुल गुल्हाने, जगदीश बोर्दे आदींची उपस्थिती होती। याविषयी बुधवारी छोटेखानी बैठक घेऊन व्यापाऱ्यांसोबत नगर परिषद सभागृहात चर्चा सुद्धा करण्यात आली। तर दुसरीकडे चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथ टपरीधारक व फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 सप्टेंबर पासून प्रशासनाविरोधात स्थानिक नगर परिषदेसमोर महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा शाखा चांदूर रेल्वे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। फुटपाथ फेरीवाले यांच्याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी झाली पाहिजे। पोलीस व नगर परिषद विभागाची कारवाई बंद करा। फुटपाथ व फेरीवाले यांचे संरक्षण व नोंदणी करून प्रमाणपत्र तथा ओळखपत्र द्या। हॉकर्स झोन तयार करून विक्रीसाठी जागा द्या। व्यवसाय कर वसुलीच्या बदल्यात नागरी सुविधा द्या। हॉकर्सचे साहित्य जप्त करणे, दंड वसूल करणे व प्रतिज्ञापत्र लिहून घेणे बंद करा। स्वनिधी योजनेचा लाभ सर्वच हॉकर्सला ताबडतोब देऊन कर्ज पुरवठा करा आदी मागण्यांसाठी सदर आंदोलन 3 दिवसांपासून सुरू आहे। नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आमदार प्रताप रसड यांनी बुधवारी भेट दिली व त्यांच्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन सुद्धा दिले। चांदूर रेल्वे नगर परिषदने मागच्या 4 महिन्या अगोदर जे जुना स्टँड पासून तर कन्याशाळेपर्यंत किंवा इतर गावातले अतिक्रमण काढलं, त्याच्यामुळे गावात एक सौंदर्य आणि शांतता निर्माण झाली होती। आणि आता हे जे हॉकर्स लोक पुन्हा तिथे बसण्याचा प्रयत्न करतात, हे बसू नये, यांना पर्यायी कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यावी नगर परिषदेने। त्याकरता आज आम्ही व्यापारी संघटनेतर्फे सर्व येथे नगर परिषदच्या सीओ आणि यांना पोलीस ऑफिसरला भेटायला आलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे। चांदूरची शांतता आणि सुव्यवस्था राखावी याकरता हे जे हॉकर्स लोक आहेत, हे लहान सहान व्यापार करणारे आहेत, यांना पर्यायी जागा देऊन पुन्हा तिथे बसू नये, जेणेकरून कायदा आणि व्यवस्था सुव्यवस्थित राहील अशी आमची अपेक्षा आहे आणि ती झाली पाहिजे असं त्याकरता आम्ही येथे निवेदन देण्याकरता आलो आणि ही आमची मागणी आहे। तर ते पुन्हा तिथे बसू नये, जेणेकरून मुलींना त्रास होतो, शाळेत तिथं कन्याशाळा आहे त्यांना त्रास होतो आणि रहदारीला खूप त्रास होतो। मागे पण एक वेळा तिथे यांच्या आपसी भांडणामुळं मर्डरसुद्धा झालेला आहे। तर हे पुनश्च होऊ नये करता आम्ही आज निवेदन देण्याकरता आलो। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।